बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यामध्ये जयपूर शेत शिवारामध्ये पैशांचा पाऊस पाडणारी टोळी आली असल्याची गोपनीय माहिती बोराखेडी पोलिसांना प्राप्त झालेली होती आणि त्यावरून पोलिसांनी छापा टाकत 9 आरोपींवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे। सोबतच 4.5 लाखांचा मुद्देमाल देखील त्यांनी जप्त केलेला आहे। उज्जैन, जयपूर, पुणे यासह बुलढाणा जिल्ह्यामधील आरोपींचा यामध्ये समावेश आहे आणि यामध्ये अजूनही आरोपी वाढणार असल्याची माहिती मिळते। बातमी पाहतोय बुलढाण्यामधून। पैशांचा पाऊस पाडणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे आणि मोताळा तालुक्यातील बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यामधील जयपूर शेत शिवारामध्ये पैशांचा पाऊस पाडणारी टोळी आली असल्याची गोपनीय माहिती बोराखेडी पोलिसांना प्राप्त झाली होती आणि त्यावरूनच पोलिसांनी हा छापा टाकलेला आहे आणि त्या संदर्भात पोलिसांनी छापा टाकत 9 आरोपींवर गुन्हा दाखल केलेला आहे। त्यांना अटक सुद्धा केली आहे। सोबतच 4.5 लाखांचा मुद्देमाल सुद्धा या आरोपींकडून पोलिसांनी जप्त केला आहे। त्यामध्ये उज्जैन, जयपूर, पुणे यांसह बुलढाणा जिल्ह्यांमधील सुद्धा आरोपींचा समावेश असल्याची माहिती आहे। मात्र अजूनही आरोपी वाढतील अशी शक्यता सुद्धा पोलिसांनी वर्तवलेली आहे। बातमी आहे बुलढाण्यामधून। अधिकची माहिती करू आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्या सोबत आहेत। संदीप, काय नेमका प्रकार आहे? शेत शिवारामध्ये पैशाचा पाऊस पडणारी टोळी आली असल्याची गोपनीय माहिती म्हणजे काय नेमकं प्रकार काय नेमका? श्रद्धा, खरं तर हा बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातील जयपूर या गावाच्या शेत शिवारामध्ये एक फार्म हाऊस आहे आणि या फार्म हाऊस वरती काही लोक जे आहेत, मांत्रिक तांत्रिक जे आहेत, हे पैशाचा पाऊस पाडणार असल्याची गोपनीय माहिती ही बोराखेडी पोलिसांना प्राप्त झाली होती आणि त्यावरून बोराखेडी पोलिसांच्या पथकाने त्या फार्म हाऊसवर धाड टाकली असता त्या ठिकाणी जवळजवळ 7 ते 8 जण, 9 ते 10 जण जे आहेत हे त्या ठिकाणी आढळून आलेले आहेत, ज्यामध्ये 2 महिलांचाही समावेश आहे आणि अत्यंत धक्कादायक बाब मध्ये या 2 महिलांमध्ये एक 15 वर्षाची अल्पवयीन मुलगी देखील आहे। या अल्पवयीन मुलीच्या सहाय्याने जे आहे हे या ठिकाणी पूजा केली जाणार होती आणि त्याच्या माध्यमातून पैशाचा पाऊस जो आहे तो पाडला जाणार होता। 2 दिवस ही अघोरी पूजा जी आहे हे चालणार असल्याची माहिती या ठिकाणी पोलिसांना प्राप्त झाली होती। मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी हा जो त्यांचा कट आहे हा उधळून लावलेला आहे आणि या प्रकरणामध्ये 9 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, ज्यामध्ये 2 महिलांचा समावेश आहे। हे जे आरोपी आहेत हे उज्जैन, जयपूर, पुणे आणि त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्याच्या अशा विविध भागातील हे 9 आरोपी आहेत। पोलिसांनी या संपूर्ण आरोपीला जे आहे ते ताब्यात घेतलंय, त्याच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत आणि सध्या जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीच्या घटना बुलढाणा जिल्ह्यात यापूर्वी देखील उघडकीस आल्या होत्या आणि त्यामुळे आता पोलीस काय नेमकी कारवाई करतात हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। मात्र या संपूर्ण घटनेने पुन्हा एकदा खळबळ जी आहे ती उडालेली आहे आणि यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत देखील कारवाई केली जाणार आहे। त्याचबरोबर 4.5 लाख रुपयाचा मुद्देमाल देखील पोलिसांनी या ठिकाणाहून जप्त केलेला आहे आणि यामध्ये आरोपींची संख्या अजूनही वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। श्रद्धा, अगदी जागोजागी छापा टाकत पोलिसांनी या 9 जणांवर जी कारवाई केलेली आहे, तुम्ही जसं मगाशी म्हणालात की आरोपी वाढणार असल्याची माहिती मिळते, मग त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी आता शोध मोहीम कशी राबवलेली आहे? खरं तर पोलिसांनी सध्या या 9 जणांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांची कसून सध्या चौकशी जी ती केली जात आहे। यापूर्वी देखील त्यांनी अशा पद्धतीने अघोरी पूजा केली होती का, त्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होता किंवा या ठिकाणी जी ती पूजा घडवून आणली होती त्यामध्ये अजून कोणाचा समावेश आहे, या दृष्टीने आता पोलीस तपास करतायत। परंतु 9 सध्या आरोपी जे आहेत ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि अजूनही यामध्ये चौकशी दरम्यान आरोपी वाढण्याची शक्यता ही पोलीस विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे आता अजून यामध्ये किती आरोपी वाढतात हे पाहणे तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। मात्र या अल्पवयीन मुलीच्या सहाय्याने ही पूजा घडवून आणणार असल्याची कबुली सध्या या सर्व आरोपींनी जी आहे ती पोलिसांना दिलेली आहे। अगदी संदीप, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। बातमी पाहत होतो बुलढाण्यामधून।